सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या खंडाळी पापरी या परिसरामध्ये काल मध्यरात्री अतिवृष्टी झाली। त्याचबरोबर गारपीट सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळे अनेक ज्या फळबागा आहेत त्याला मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण पाहतोय आता या पापरी गावातील एका शेतकऱ्याची द्राक्षाची शेती आहे आणि अक्षरशः या द्राक्षाला लागलेले घड जे आहेत ते पूर्णतः जमीनदोस्त झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हातातोंडाशी आलेला खरं तर काढणी सुरू असलेल्या द्राक्षाची बाग जे आहे ते आता पूर्णपणे नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शेतकरी आहेत। मामा, काय परिस्थिती आहे? खरं तर काढणीला आलेली ही द्राक्षे तुमची दिसते, आज काय परिस्थिती आहे बागेमध्ये? मी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. बाबुराव भोसले, पापरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. रात्री 11 साडे 11 वाजता अचानक आभाळ आलं आणि इजा चमकू लागल्या. एवढा वारा आणि एवढा पाऊस पडला. त्या पावसात एवढ्या गारा होत्या. माझं वय 58 वर्ष आहे. आत्तापर्यंत मी कवाच एवढी गारपीट बघितली नव्हती. एवढी गारपीट रात्री पडली. अगदी घरातनं बाहेर 2 मिनिट बाहेर कुठे जाईन म्हणलं तरी किंवा काय करीन म्हणलं तरी बाहेर निघता येत नव्हतं. एवढे गारपीट होते. आमची बाग जवळजवळ 10 वर्षाची बाग आहे. आत्तापर्यंत एवढं कवा नुकसान नव्हतं. आता आमच्या बागेचं जवळजवळ 70 टन माल तयार माल आहे. त्यातनं अगदी आता 10% सुद्धा शिल्लक राहिलं नाही. पडून खाली पडून तेवढं नुकसान झालेलं आहे. अगदी वर घड फुटून तेवढं नुकसान झालेलं आहे. ह्याची किंमतच करता येत नाही. आज माझी किंमत केली तर जवळजवळ 50 लाखाच्या आसपास माझं एकट्याचं नुकसान झालेलं आहे. तुमचा मुलगा आहे, काय एकंदरीत किती खर्च केला होता बागेला आणि यातून किती उत्पन्न अपेक्षित होतं? मात्र आता काय परिस्थिती? आता माझे वैयक्तिक 7 एकर बाग आहे. माझं ह्या बागेला चालू प्लॉटला एकरी 2 लाख रुपयापर्यंत खर्च आहे. अपेक्षित उत्पन्न माझे एकरी 10 लाख रुपये येणं गरजेचं होतं. पण आता सध्याला 1 रुपयाही येणं राहिलेलं नाही. पूर्ण जेवढं एकरी जो खर्च केला एकरी 2 एकरने तो पूर्णपणे तोटात गेलेला आहे माझा. आता जेवढं तुम्हाला माल दिसतो हा पूर्ण डॅमेज माल आहे. ह्याला मार्केटमध्ये काही किंमत नाही. शेवटी हा माल मला तोडून खाली टाकावा लागणार आहे. येणारा जो पुढील खर्च आहे तो पूर्ण तोट्यातच करावा लागणार आहे मला खर्च. कसं उभं राहणार या सगळ्या नुकसानीतून? आता काय बघा, त्याला काय पर्याय नाही. जिद्दीनं तर उभाच राहावं लागणार आहे. बसून तर चालणार नाही. शासनाची काय मदत भेटली ठीक, नसेल तर आपलं चालूच आहे. शासन पण आता तुमच्या दारी आहे. जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि जिल्हा प्रमुख आहेत शिवसेना शिंदे गटाचे. काय तुमच्या भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, काल गारपीट प्रचंड झाली, काय मागणी असणार आहे? सरकार दरबारी कशा पद्धतीने हे प्रश्न मांडणारे शेतकऱ्यांचे? खरं तर काल रात्री 11 ते 11:30 वाजता या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये पापरी असेल, येवती असेल, पेनूर आणि खंडाळी ह्या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी नुकसान झालं. खरं तर बघू वाटत नाही अशी परिस्थिती ह्या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांची झालेली आहे. खरं तर आम्ही देखील ह्या ठिकाणी शेतकरीच आहे, परंतु हातबल झालो की इतका मोठा माल, इतका मोठ्या द्राक्षीचं नुकसान, केळीचं नुकसान, ह्या ठिकाणी डाळिंबीचं नुकसान, अशा पद्धतीनं पेरू असतील, फळबागाचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि असा शेतकरी परत उभा राहणं अतिशय कठीण जाणार आहे. खरं तर मी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना ह्या ठिकाणची परिस्थिती, ह्या ठिकाणचे फोटो व्हिडिओ करून या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि तात्काळ या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना पंचनामा करण्याचे आदेश द्यावे आणि यांच्या शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना याचं नुकसान भरपाई मिळण्यासाठी 100% वरच्या स्तरावर या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात काल नुकसान झालेलं आहे आणि पंचनामे करावे या मागणीसाठी आता शेतकरी असतील किंवा स्थानिक जे नेते आहेत ते देखील आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पापरी, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.